नमस्कार सर्वांना, विजन के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व IMP PDF हे पाठवलं जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? पहा, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, जन गण मन। बघा, हे भारताचं राष्ट्रगीत आहे। बघा, राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केली? जन गण मन बघा, हे भारताचं राष्ट्रगीत आहे। राष्ट्रगीताची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। रवींद्रनाथ टागोरांनी पहा जन गण मन बघा, हे भारताचं राष्ट्रगीत यांची रचना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कुचिपुडी बघा, हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कुचिपुडी बघा, हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। कुचिपुडी बघा, हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश बघा, या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्याच्या ठिकाणी प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा नागपूर या ठिकाणी पहा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, सध्या बघा भारताचे बघा गृहमंत्री खालीलपैकी बघा सध्या भारताचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। अमित शहा सध्या बघा भारताचे या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 6 पहा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? पहा, सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। बघा, गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतामध्ये खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर हे गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, जयपूर बघा, हे शहर गुलाबी शहर म्हणून ते ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। बघा, प्रश्न क्रमांक 9 पहा, मांढरदेवी बघा, हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मांढरदेवी देवस्थान हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। मांढरदेवी बघा, हे देवस्थान सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेची बघा स्थापना, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। 1 एप्रिल सन 1935 ला बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? बघा, लोहाच्या कमतरतेमुळे बघा ॲनोमिया म्हणजेच रक्तक्षय बघा लोहाच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, माणसामध्ये बघा, तर या ठिकाणी बघा मानवामध्ये बघा गुणसूत्रांची एकूण संख्या 46 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा,
महाराष्ट्र राज्याचे बघा सध्याचे पोलीस महासंचालक म्हणजे DGP खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचे बघा सध्याचे पोलीस महासंचालक DGP हे खालीलपैकी कोण आहेत? बघा रश्मी शुक्ला बघा महाराष्ट्राच्या या ठिकाणी पोलीस महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोहिमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? कोहिमा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी? कोहिमा बघा कोहिमा पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नागालँड या राज्याची राजधानी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली? तर त्यांनी पहा पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी पुणे या ठिकाणी केली. प्रश्न क्रमांक 16 पहा कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. बघा कुरुक्षेत्र बघा हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेच्या 2 अधिवेशनामधला कालावधी जास्तीत जास्त खालीलपैकी किती असावा लागतो? संसदेच्या बघा 2 अधिवेशनामधला कालावधी हा जास्त या ठिकाणी बघा 6 महिने या ठिकाणी असावा लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते बघा खत असतात जे बघा रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा खालीलपैकी कोणते खत असतात जे रोपांना समतोल आहार पुरवतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील. बघा कंपोस्ट बघा हे खत बघा रोपांना या ठिकाणी समतोल आहार पुरवतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुष्ठरुग्णांच्या बघा सेवेसाठी बाबा आमटे यांनी बघा स्थापन केलेला आनंदवन हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा कुष्ठरुग्णांसाठी बघा बाबा आमटे यांनी बघा स्थापन केलेला आनंदवन बघा हा आश्रम तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा आनंदवन हा आश्रम बघा या ठिकाणी वरोरा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा महाराष्ट्र राज्याचे बघा मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहा देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 21 पहा सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची? सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीची चळवळ आहे? बघा सलवा जुडूम बघा ही चळवळ तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील छत्तीसगड या राज्यासंबंधीची चळवळ आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा नीच या शब्दाचा समानार्थी बघा नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. दुष्ट खल दुर्जन सज्जन बघा नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे सज्जन. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा चढाई करणे माघार घेणे बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला भूप्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला जो काही भूप्रदेश त्यांना बघा तर त्यांना द्वीपकल्प या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खाई त्याला खवखवते बघा या ठिकाणी म्हण आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील वाईट करणाऱ्याच्या बघा मनामध्ये नेहमी डासच असते. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य म्हणीचा अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 26 पहा प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी बघा 12 आहे बघा 36 बरोबर 12 आहे बघा 12 36 बघा आणि बघा 15 तरी म्हणजे या ठिकाणी 15 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दूध बरोबर बघा लिटर आहे बघा दूध बरोबर बघा लिटर आहे बघा मीटर बरोबर खालीलपैकी काय येईल? बघा मीटर म्हणजे बघा कापड या ठिकाणी मोजली जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतो? बघा भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरामध्ये संपन्न होतात? तर या ठिकाणी बघा पणजी या शहरामध्ये बघा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या ठिकाणी दरवर्षी हे संपन्न होत असतात.
प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये किती महसूल विभाग आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण महसूल विभाग बघा एकूण 6 या ठिकाणी महसूल विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 30 बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 बघा फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामध्ये बघा अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता? बघा जगामधला विचारले अतिशय थंड हवामानाचा प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा टुंड्रा प्रदेश बघा हा जगामधला सर्वात अधिक या ठिकाणी थंड हवामानाचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला या ठिकाणी अणू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? इजिप्त या देशाची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? बघा अरबी ही इजिप्त या देशाच्या या ठिकाणी अधिकृत भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजाजी बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षीची या ठिकाणी योजना आहे? राजाजी ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? बघा सन 1944 बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवविधान समाज बघा नवविधान समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा नवविधान समाज देवेंद्रनाथ टागोर यांनी बघा ही स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरी विजय या नावाचं साहित्य खालीलपैकी कोणाचं साहित्य? बघा हरी विजय या नावाचं साहित्य हे खालीलपैकी कोणाचं साहित्य आहे? बघा सूर्यसेन यांच्या या ठिकाणी साहित्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती हे खालीलपैकी कोण आहेत? बघा अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती व्ही गिरी बघा हे अपक्ष पद्धतीने निवडून आलेले पहिले राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? जिल्हा न्यायालय बघा जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम म्हणजे बघा 233 बघा हे कलम जिल्हा न्यायालय यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोरोना एड्स बघा यासारख्या जगभर फैलणाऱ्या रोगांना खालीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञा असते? बघा कोरोना एड्स बघा यासारख्या जगभर फैलणाऱ्या बघा रोगांना तर त्यांना पॅन्डेमिक डिसीज त्यांना या ठिकाणी असे पॅन्डेमिक डिसीज त्यांना या ठिकाणी असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने प्राण्याचे वर्गीकरण केले? पहा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने प्राण्याचं वर्गीकरण हे केलेलं आहे? बघा अरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने पहा प्राण्यांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश म्हणजेच बघा ब्राझील हा देश पहा दक्षिण अमेरिका या खंडामधला सर्वात मोठा तो देश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅसिटेराइट हे धातुक खालीलपैकी कोणत्या एका धातूचा धातुक आहे? कॅसिटेराइट बघा कॅसिटेराइट बघा हे धातुक बघा कथिल्या या ठिकाणी कथिल्या धातूचं या ठिकाणी धातुक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आयुर्वेदाचा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? आयुर्वेदाचं बघा उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा आयुर्वेदाचं बघा उगमस्थान हे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा भारत या देशामध्ये बघा आयुर्वेदाचं या ठिकाणी उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री खालीलपैकी कोण आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, मराठी वाङ्मयामधली पहिली आद्य कवयित्री महादंबा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांना AI शिकवण्यासाठी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या एका कंपनीबरोबर या ठिकाणी सामंजस्य करार? बघा मुलांना AI शिकण्यासाठी बघा केंद्र सरकारने तर ॲडोब बघा या कंपनीबरोबर त्यांनी बघा या ठिकाणी करार हा केलेला आहे. ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता? बघा ऑस्ट्रेलियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. पहा, आपल्याकडे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं एक PDF आहे. बघा, त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.